फक्त्रं क्लाणीशवदपुरदारकतक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव पांडुरंगा कुरुप्रथमन म्हणतो सरीचरण संताशया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जय जयाती सदाशिवा जय जयाती सदाशिवा परमानंद द्वैत वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु देवराज्य सेव्यमान पावनादि पंकजं व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाने घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा मोक्षाची प्राप्त्यर्था झाल्यानंतर झालेली अवस्था, वारकरी संप्रदायामध्ये परिपूर्णत्वाला गेल्यानंतर आलेली अवस्था, भक्तिमय झाल्यानंतर देवस्वरूप झाल्यानंतर माणसाची झालेली स्थिती याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडलाय। औचित्यही तसंच आहे। कटारे कुटुंबियाच्या या आयोजनातून अगदी सामर्थ्याने गंगापूजन सोहळा, चारधाम परिपूर्ण यात्रा, या आई वडिलांच्या मोक्षाच्या प्राप्त्यर्थ्यासाठी थाटलेला हा सोहळा, जिथं आम्ही अशा धर्मात जन्माला आलो जिथं मोक्षाला जायला आम्हाला मरायची गरज पडत नाही। तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची युरे कीर्ती मागे, ही ताकद फक्त आपल्याच धर्मात। फार भाग्यवंत माणसं आहेत आपण हिंदू धर्मीय। खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलादीत आहे त्याला हिंदू म्हणावं असं सामर्थ्यवंत ठिकाणी जन्माला आलो। आपल्याला मरायच्या आधीच मोक्ष आहे दादा, फक्त आपले पाय आणि आपलं मुख योग्य मार्गावर असलं पाहिजे। कारण आपलं शास्त्र सांगतं, हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा। हाताला पवित्र करायचंय, दान केलंच पाहिजे। पायाला पवित्र करायचंय, तीर्थयात्रा झालीच पाहिजे। मुखाला पवित्र करायचंय, नाम मुखात आलंच पाहिजे। आणि हृदयाला पवित्र करायचंय, भगवंताविषयी मनात प्रेम असलंच पाहिजे। तो माणूस परिपूर्णच आहे, ज्याला काहीच करायची गरज नाही। ह्या गोष्टी फक्त वापरायच्या। आणि म्हणून माननीय श्री शहाजीदादा कटारे व त्यांच्या सुवत्य पत्नी हिराबाई कटारे या दोघांच्या या चारधाम यात्रेच्या परिपूर्णतेचा हा अट्टहास त्यांच्या 3ही सुपुत्रांनी योगेश दादा, अशोक दादा आणि संदीप दादा या कटारे कुटुंबियाच्या माध्यमातून आजचा हा संकीर्तन सोहळा, कारण आमचं धर्मशास्त्र सांगतं पतना त्रायती इति पुत्राहा, जे माय बापाला पापातनं वाचवायचं सामर्थ्य ठेवतं त्यालाच पुत्र म्हणावा। मग होती जे सात्विक तयाचा हरिक। मग असे पुत्र ज्यांच्या पोटी जन्माला आले की ज्यांनी आई वडिलांचं जिवंत असताना मोक्षाचं साधन प्राप्त करून दिलं, माझे तुकोबाराय म्हणतात त्याचं कौतुक तुम्ही आम्ही करणारे कोण? जगाचा बाप सुद्धा त्याचं कौतुक करतो। आणि त्याचं कौतुक करायची पद्धत वेगळी बरं का। देवाच्या बाप जगाच्या बापाने विठेवरच्या मालकांना कृपा केली हे कसं समजावं? त्याला फार साधी लक्षण आहे। सगळ्यात पहिलं, तो माणूस शांत असतो ज्याच्यावर कृपा आहे। दुसरं, तो माणूस समाधानी असतो छोट्या गोष्टीत सुद्धा। आणि तिसरं, तो माणूस हसमुख असतो। मी असं म्हणल्यावर तरी चेहऱ्यावर थोडा आनंद ठेवा, म्हणजे वरवर का मला वाटावं देवावर तुमची कृपा आहे। काय बोलताय? देवाची तुमच्यावर कृपा आहे, हे की नाही? माझी विनंती आहे, माणसानं परिस्थिती कशी असू द्या चेहऱ्यावर आनंद ठेवावा। काय असतं ना दादा, माणसं कीर्तनाला सुद्धा मड्याला बसल्यासारखी बसतात। असं घाटावर बसत नाही का माणूस मेल्यावर माणसं, ते बाय बिचाऱ्या माय मावल्या तरी जरा गोड बसतात, शेवटी पार्टी एक आहे ना। पण हे लय भारी बसतात माझ्या कीर्तनाला। तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल। येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करती बोल। इतका ॲटिट्यूड नाही चालत हो परमार्थात बरं का। पानगव्हाणकर तुम्हाला लेख म्हणून सांगते, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही? हो ना? बोलत जा, तुम्हाला ऐकू येतंय माझं, कळतंय? मग माझी जिरवत आहे, मग बोला की।
साधं सांगा, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटेल हा विश्वास मी देते. फक्त एवढ्या चांगल्या मनानं कीर्तन ऐका, काहीच फरक वाटू देऊ नका. पोटचीच करतीये, रक्ताचीच करतीये असं वाटू द्या. असं वाटलं ना दादा, माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड धोबड कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल. फक्त शुद्ध अंतकरणाने ऐका, पवित्र नजरेने ऐका, काहीच फरक पडणार नाही तुम्हाला. कसं असतं ना दादा, जेव्हा देवाला आपलं माझं म्हणतो ना आपण, तेव्हा दुःखाचा संसार सुखाशी करायची ताकद निर्माण करतात परमात्मा. फक्त देवाला म्हणायचं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. मग काय अवघाची संसार सुखाचा. फक्त सामर्थ्य एवढंच पाहिजे, चरणी जगन्नाथा त्याला आपलं म्हणता आलं पाहिजे. एकदा चरणी जगन्नाथा चित्त ठेले, मग अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता आनंदाला काय वावगय मला सांगा. अहो आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाची अंग आनंदती. फक्त मार्ग योग्य असला पाहिजे. ज्ञानोबारायांनी हट्ट केला नामदेवरायांना काशीला जायला. चला म्हणे वाराणसीला, चला काशीला, मोक्षाचं साधन आहे. अहो जगन्नाथाचं विश्वनाथाचं ठिकाण आहे. त्या काशी विश्वचरणाशी मस्तक ठेवूया, मग पुण्यवान होऊ आपण. नामदेवराय म्हणले, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नाही बाबा मला कुठे फिरायचं. पांडुरंगानं सांगावं, नामदेवा तुम्ही जाताय कुठे याच्यापेक्षा जाताय कोणासोबत हे फार महत्वाचं आहे. विचार करा, ज्ञानोबाराय म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार म्हणजे ज्ञानोबाराय. किती अधिकार माझ्या माऊलींचा. हट्ट केला नामदेवरायांना चालायला. नामदेवराय देवाच्या हट्टाखातर गेले खरं. नामदेवरायांनी डोळ्यांनी बघितलं काय अधिकार असतो ज्ञानोबारायांचा. जसं काही माऊलींनी काशीत प्रवेश केला, साक्षात काशी विश्वेश्वर माझ्या ज्ञानोबारायांना न्यायला आले. पवित्र करी सकळ जगा. पण त्याचं पुढचं वाक्य आहे, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नाथ बाबा म्हणतात, अहो पाप नष्ट व्हायला, पापाची नष्टता करायला गंगेला स्नान करावं लागतं. पण गंगेला पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे यावं लागतं. आणि नामदेवराय म्हणतात, कशाला बाई इथे कुठे मिठी मारता, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. आम्ही त्या आईची लेकरं आहेत रे दादा. काय कमी आम्हाला सांगा ना, आम्हाला कळावं आम्ही कोण आहेत. अहो जन्म देणारी माय भेटली, ज्ञान देणारी माय भेटली. लोक म्हणतात काय दिलं संतांनी. मी व्यासपीठावर सांगते दादा, अरे 23-24 वर्षाची पोरगी मी दादा, एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? काहीच नाही हो. फक्त पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं कुटुंब माळकरी आहे. वारकरी कुटुंबात जन्माला आले म्हणून ज्ञानोबा तुकोबा कळले.
बापानं सांगावं, जन्म देणारी माय जशी तुझी महत्वाची आहे ना, तशी आळंदीची माय तिच्यापेक्षा महत्वाची आहे. आम्ही आई इतकंच महत्व ज्ञानोबारायांना दिलं, आम्ही बापा इतकंच महत्व तुकोबांना दिलं, आम्ही देवा इतकं महत्व मायबापांनाही दिलं. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. किती करावं संतांनी दादा. माऊलींनी इतकं मोठं केलं. आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं द्यावं तरी काय सांगा. माणसं म्हणतात देवाचं नाव काय देतं, ही तीर्थयात्रा, ही पदयात्रा, हे चारधाम, हे काय देतं. माऊली सांगतात, मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याच्या मुखात आणि मनात परमात्मा आहे ना, आयुष्यभर जर त्याने भजन केलं, भजनात स्वतःला वाहून घेतलं, मरेपर्यंत तो माणूस राहतच नाही. मरायच्या आधीच त्याचा देव होतो. ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. अजून काय हवंय आयुष्यात. देवाचं नाव जर देव करतं तर अजून आयुष्यात हवं तरी काय आहे. याच्यापेक्षा मोठा आनंद काय की जगाचा बाप आपल्याला त्याच्या इतकं सामर्थ्य देतोय. माझे माऊली म्हणतात, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, ज्याला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही, असा परिपूर्ण म्हणजे वैष्णव आहे, ज्याच्यासाठी जगाचा मालक चाकरी करतो. पण होतं काय दादा, वैष्णव व्हायचं म्हणजे बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो, है की नाही. चार धाम केलं म्हणजे खायला प्यायला जमत नाही, है की नाही. बऱ्याच गोष्टी असतात ना दादा. वैष्णव व्हायचं म्हणलं की का साधं आहे का. तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांच्या ह्या गोष्टी लागतात ना दादा. वैष्णव जनतो देणे कहिये, पीड पराई जाणीजे, द्वेष मत्सर अहंकार वासना मोह सगळ्याच गोष्टी सोडाव्या लागतात. बरं हे झालं आतमधलं. बाहेरून पण खाणं पिणं सोडावं लागतं दादा. माळकरी व्हायचं काय सोपं आहे का. माणसं आम्हालाच ज्ञान शिकवतात. एखाद्याला म्हणलं ना दादा माळ घालत जा, ती म्हणतं सगळ्यांनीच माळा घातल्या कोंबड्याचं काय करायचं, आम्ही आषाढीची वारी काढू कोंबड्याची, तुला काय करायचंय. माणसं उलटी सुलटी प्रश्नाला विचारतात दादा, साधं उत्तर देतच नाही. महाराज माझी विनंती आहे, घालून बघा. गळ्यातल्या तुळशीच्या माळेसारखी श्रीमंती नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही, आणि भगवंतावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधानच नाही. जगाचा बाप फार मोठं करतो दादा, फक्त एवढं असलं पाहिजे, है की नाही. तेवढं करत जा. फार काही नाही, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवेत जा. त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहे टाळ्या, तेवढ्या वाजवायच्या. तुम्ही टाळ्या सुद्धा माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवल्या. दर्गी दर दर आली होय आमच्या गावात, दर्गी टाळी पाहिजे तुला, दर्गी दर. असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. असलं वागून जरा वागताना पण विचार करा ना, देव भेटायचं वागणं आहे का आपलं. आपलं वागणंच लय खतरनाक आहे. पण काही म्हणा, आपलं कसं आहे, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि पुन्हा बॉम्ब बोलायचं देव भेटला नाही म्हणून. मला एक कळत नाही, बसवायचंच कशाला. तुम्हाला जर त्याची अवहेलनाच करायची असते तर लय अवघड आहे लोकांचं. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा नाही, सांगणाराच हा ना, ऐकणाऱ्याचं कोणा बघू महाराज काय असेल ते. जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबा स्पष्ट म्हणतात की रे, ज्याचं जगणं चांगलं नाही तुम्ही त्याला मोक्ष विचारताय, चुकतंय तुमचंच की. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. कसं शक्य हे असं नाही चालत. आपलं कसं आहे, ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. अंधारात कापड जरी हल्ला तरी साप वाटतो. खरं आहे का नाही. आमचं तसंच आहे. आम्हाला कोणी घाबरवलं की आम्ही घाबरतो, कारण आम्ही कर्म चुकीचं केलेलं असतं. आम्हाला वाटतं कुठल्या तरी गोष्टीतनं आम्ही यातनं बाहेर पडावं. नाही, कधीच नाही. तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ भोगावंच लागणार. हाच वारकरी संप्रदाय. वाहिले उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. भोगावंच लागणार आहे, पर्यायच नाही. मग माणसं म्हणतात परमार्थ करण्यात काय मजा जर भोगावंच लागणार आहे. कान देऊ नये का. देवाचं नाव परिस्थिती बदलण्यासाठी घ्यायचं नसतं. देवाचं नाव प्रत्येक परिस्थितीमध्ये तोंड द्यायचं सामर्थ्य देतं म्हणून घ्यायचं असतं. देवाचं नाव श्रीमंत वगैरे होण्यासाठी घ्यायचं नसतं. आणि कसली श्रीमंती हवी तुम्हाला मला सांगा. माणसं म्हणतात नेमकं सुख म्हणजे काय, नेमकं दुःख म्हणजे, पाप म्हणजे, पुण्य म्हणजे काय. गांभीर्यानं विचार करा. राहायला घर आहे,
3 वेळीस वेगळं खाऊ शकता एवढी चांगली परिस्थिती आहे. माणसं मागं पुढं फिरतायत. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. ज्ञानेश्वरी गाथ्यासारखी श्रीमंती हातात पडली आहे तरी सुद्धा तोंडावर 12 वाजले आहेत. ह्याच्यापेक्षा पाप काय असू शकतं अजून? हा, ऐश्वर्य पायदळी तुडवलंय, जन्ममृत्यूचं बंधन नाहीये, लोक तिरस्कार करतायत तरी चेहऱ्यावर 12 वाजल्या नाहीत. आनंद, याच्यापेक्षा मोठं पुण्य काय हवं? काय अजून तुम्हाला? सगळ्यात मोठं सुख म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन. कशात आहे? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलत असे. आनंदच मिळवायचा आहे ना, पाप नाहीसं करा. आणि पाप नाहीसं करायचंय ना, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी, क्षण मात्रे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. पाप संपवायचं ना तुम्हाला, सोपं आहे बघा. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम, मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम, अनंग रंग सागरम नमामि कृष्णनाथ. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. काय नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता. एखाद्या वेळेस नाही कळलं तर टेन्शन घेत जाऊ नका. चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसीच गाती. तेवढं जरी जमलं ना तरी फार आहे दादा. आजचं संकीर्तन सोहळा त्याच्यासाठीच आहे. आम्ही यात्रा केल्या खरं, आम्ही तीर्थयात्रा पदयात्रा केल्या खरं, पण शेवटी आमची जी मुक्तता आहे ती हरीच्याच नामात आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची, भले भले सांगून गेले मुखात नाम आलं की मोक्षाला काही कमी नाही. पण नेमकं मोक्ष म्हणजे काय? हे जे चाललंय ना आपलं, पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, या संसारे बहुदुस्तार कृपया पारे पाहि मुरारे. हे ह्यातून पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम, भज 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 गोविंदम. भज नाही भज, भज येगळं भज येगळं. तुम्ही काय ऐकचाल काय भरोसा नाही, गेल्या गेल्या भज करचाल म्हणचाल मोक्ष भेटतो, तसं नाही महाराज. त्या जगाच्या मालकाचं भजन केलं की मोक्षच मोक्ष आहे दादा. चिंताच करायची गरज नाही. आज कौतुक आहे या कटारे कुटुंबाचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी आपल्या आई वडिलाच्या कृतज्ञतेमध्ये कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. हे जास्त गरजेचं आहे. करायचंच म्हणल्यावर गंगा पूजन करायला कीर्तनच करावं असं काही नाहीये. आणि माणसं गोळा करायची काय अवघड राहिलं. सध्याच्या परिस्थितीला लोकांची बुद्धिमत्ता इतकी ढासळली आहे, कशाला बी लोक गोळा होतात. लोकांचं काही खरं राहिलं नाही दादा. कसं आहे, या पाटला ऐवजी दुसरी पाटील बोलवली ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा होतात महाराज बरं का. माणसं गोळा करायची काय अवघड आहे. आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज, हे की नाही. विषय लोकांचे अवघड झाले दादा. लोक चांगल्या गोष्टीला कमी येतात, वाईट गोष्टीला जास्त येतात. लोक गोळा करायची काय अवघड आहे. फक्त मार्ग चुकीचा धरला की लोकच लोक हो दादा. हां, पण योग्य मार्गावर चालून जनसमाजाचा विचार न करता आपल्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करणं म्हणजे संस्कारांची पावतीच की, मायबापाची पुण्यहीच. अजून काय दादा. पण कसं आहे ना, तुम्ही काहीही केलं तरी लोक चांगलं म्हणतील याचा मात्र विश्वास नाही. आता एवढं जरी या 3 पोरांनी आईबापाच्या 4 धाम यात्रेनिमित्त कीर्तन ठेवलं तरी अख्खी भाऊकी चांगलंच म्हणल याची गॅरंटी नाही. आता कीर्तन झाल्यावर हितच पंक्तीत खाणार आणि गाडीवर जाता जाता म्हणणार काय नाही, सरपंच होता, माझी सरपंच आहे, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं, त्याला काय असतं. पैसा असल्यावर काय बी होतं दादा. लोक येत रे ती. लोकांचं कुठं काय घेऊन बसला तुम्ही. माऊली म्हणले जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. मला फार आवडतं लोकांनी बोललेलं. माऊली म्हणतात बरं का. ज्ञानोबराय म्हणतात जोपर्यंत समाज वाईट बोलतोय तोपर्यंत देव माझा याची जाणीव राहते. ज्या दिवशी लोक चांगलं म्हणतील त्या दिवशी अहंकारात सगळ्यात पहिल्यांदा देवालाच विसरतो आपण. त्याच्यापेक्षा लोकांना वाईट म्हणलेलं बरं. लोक येत होती. अहो शॉर्ट घालून तुम्ही एअरपोर्टवर गेलात तरी कुणी बघणार नाही, पण तुम्ही धोतर घालून जर विमानतळावर गेला अख्खं विमानतळ टुकू बघतं. त्याला वाटतं डब्यातला विमानात कसा, हे लाल डब्यातलं गबाळ आहे, हे विमानात कसं महाराज. धोत्रावाल्यांची पात्रता नाही ना दादा विमानात वगैरे बसायची. आम्ही म्हणजे अनएज्युकेटेड, लोअर क्लास, 3rd क्लास, बाकीचे म्हणजे हाय क्लास.
खरं सांगा, माझ्या नजरेत नजर घालून काय जग निघालं हो दादा. देवाला मानणारा मूर्ख आणि देवाला न मानणारा शहाणा, नित्यपाठ करणारा मूर्ख आणि जो देवाच्या समोरही बसत नाही तो शहाणा. अहो, ज्याचं आयुष्य काकड्यात आणि हरिपाठात गेलं त्याला माणसं नावं ठेवतात, आणि जे लोकांच्या टाळूवरचं लोणी सुद्धा चाटून खातं लोक त्याच्या पाया पडतात. काही जग निघालं. पण काही म्हणा दादा, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण कीर्तन करणारी नालायक आहे. काय जग आहे हो. पण कसंच करावं लोकांचं बरं. लोक लय बाबा त्रास देतात. मला विचारा, लोक शांत कीर्तन केलं तरी म्हणणार काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जी गेलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू द्यायचा. माझं काय मत आहे पानगवणकर, ज्या वयात तुमची लेकरं चुकीच्या मार्गावर जातात त्या वयात जर आम्ही पंढरीच्या वाटेवर चालत असू तर आमच्या माय बापाचं काहीतरी पुण्य असेल की आमच्या मुखात कसं का होईना देवाचं नाव घेतो. मी काय म्हणते, पाठीमागचे बरं का, हे 2-4 पुढचे वाजवायला लागले आता टाळ्या. पाठीमागचे कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी, पण तुम्ही काय असं नासक्या कांद्यावने तोंड करून बसू नका. वाजवा बाबांनो टाळ्या. तुम्ही लयच मुदाम करायला लागले हा ना. तुम्हाला माझी जिरवायची. हा, काही माणसं कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, आका मंडप टाळ्या वाजवत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ऍटिट्यूड कशाशी खाता हो माऊली. मी नाही बरं का, ज्ञानोबाराय म्हणतात आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानतात माणसं, स्वतःलाच राम मानणारी माणसं रावणापेक्षा कमी कशी सांगा तुम्ही. मी तर म्हणते आपल्यापेक्षा रावण लय बरा. बिचारा आई बापाची सेवा तरी करायचा, बिचारा ज्ञानी तरी होता, आपलं कशात ना बशात. पण इतका अहंकार आहे दादा, ही पोरं तर चलत चलत कुत्र्याला लात मारतात गाडीहून. काही संबंध नाही त्याचा कुत्र्याचा, काही नाही महाराज. पण अहंकार, कुणावर चलत नाही म्हणून कुत्र्यावर दादा चलत चलत, काही संबंध नाही दादा. इतका अहंकार झाला ना आमच्याकडे माऊली, कसा देव सापडणार आहे. मला खरंच रावण बरा वाटतो. का माहित आहे, मंदोदरीने विचारलं रावणाला, स्वामी मंदोदरी म्हणजे रावणांची पत्नी, मी गांभीर्यपूर्वक बोलते तुमच्याशी, सीतामाईपेक्षा मंदोदरी सुंदर होत्या. मंदोदरीने विचारलं, सीतामाईला तुम्ही अपहरण केलं हे खरं, सीतामाईला उचललं हे खरं, पण तुम्ही त्यांच्या सावलीतही उभा राहिला नाही. माझा साधा प्रश्न आहे, जर उपभोग घ्यायचा नव्हता तर सीतामाईला उचललत का, आणि जर उचललं तर उपभोग का घेतला नाही. रावणाने उत्तर दिलं, बाई लक्ष्मण रेखा ओलांडावी सीतामाईनं म्हणून ब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्या दारात गेलो. पदर पसरून म्हटलं, भिक्षाम दे ग माई. काय म्हटलं, भिक्षाम दे ग माई. ज्या बाईला आई म्हणलो त्या बाईवर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची बी नाही की ग. जिला आई म्हणलो तिला आईच मानायचं सामर्थ्य माझ्या. काय वाटतं, आपल्यापेक्षा तो बरा का. आपण नुसतं म्हणायलाच आई ताई म्हणतो, नजरेत कुठं आपल्या फरक आहे. बरं हे वासनेचं मरू द्या रे, गरीब श्रीमंती आपल्याकडे चलतीच की. लय अवघड आहे आपलं. एखादा श्रीमंत आला की आपण गरीबाच्या पोराला पंक्तीतनं उठवतो, उठ साहेबाला बसू दे. ते ताटावर बसलेलं पोरग उठतं, 2 घास साहेब, 2 घास साहेब, 2 घास खा, 2 घास साहेब, 2 घास. आमच्या पंक्तीतलं 2 घास का साहेब. अरे येड्या, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या 2 घासानं काय फरक पडणार आहे त्याला. पण तुझं डोकं जागेवर आहे का बघ ना. ज्याला गरज आहे त्याला नाही, ज्याला गरज नाही त्याच्या पाठीमागे लागायचं दादा. बरं हे मी पण म्हणत नाही, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते जे बहुते सन्मान योगे. जो त्या गोष्टीचा सन्मान करेल त्याच माणसाला दान करा. ज्याला त्या गोष्टीची गरज नाही, देश काल पात्र पाहून दान करावं. तर दानम सात्विकम श्रुतम, भगवान श्रीकृष्ण सांगतात, त्याच दानाला सात्विक म्हणायचं जे दान देश काल पात्रता बघून दिलं जातं. कुठंही कसंही करायचं नाही दादा. आणि दान कुठलं करावं, जे पैसे तुम्ही कष्टातनं कमवलेत त्या दानाचं महत्व आहे. नाही तर काही फायदा नाही. अन्यायोपार्जितम धनम, अन्यायानं उपजत झालेलं धन कधीच दानाच्या कारणी लागत, त्याचं पुण्य मिळत नाही दादा.
आणि दान करावंच. 100 10 रुपये देवाला गेले पाहिजे, म्हणजे 90 रुपये नारायण सांभाळतो. शास्त्र आहे, न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्यो विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. म्हणून ही तीर्थयात्रा, पदयात्रा, देवधर्म हे त्याच्यासाठी असतं. 100 10 रुपये देवासाठीच खर्चायचे, बाकीचे 90 नारायण सांभाळतोय. 100च्या 100 खिशात घातले की 100च्या 100 खिसा पाडून जातात. मग गणित कळतो तुम्हाला दादा, हे की नाही? म्हणून 10 भाग देवाला. आणि माझं मत काय, लक्ष्मीनं यावं पण पांडुरंगा समवेत यावं. निस्ती लक्ष्मी आली की महाराज त्रास घेऊन येते, आणि पांडुरंगा समवेत आली तर समाधान घेऊन येते. जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिली, हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. लक्ष्मीला टिकवायचं असेल ना, स्थिरावायचं असेल ना, तर मुकुंदाचा सहवास हवा. त्याला पांडुरंगाचं नामचिंतन हवं. आणि पांडुरंगाचं नामचिंतन एकदा मुखात आलं ना, बाकी कशाची चिंता करता दादा? अहो, जगाचा बाप ज्याच्या पाठीशी, त्याला भय कसलं मला सांगा. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा, मी अर्जुन सोडणार नाही. देवाला चिंता वाटायला लागली भीष्मांच्या पणाची. अर्जुनाच्या कक्षामध्ये देव उठवायला गेले अर्जुनाला. अर्जुन धाराटोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच काळजी नाही. देवाने जागा केलं. अरे येडायस का बाबा, चतुरंग सैन्य त्यांच्याकडे दिलंस, तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य जास्त आहे त्यांचं. शस्त्रबल, धनबल, सैन्यबल सगळंच मोठं आहे त्यांचं. तुझ्याकडे फक्त मी, ज्याला उपदेश करायचा अधिकार, शस्त्र चालवायचा नाही. अरे मी काय करू शकतो बाबा? तुला मारायचा पण केला त्या भीष्मांनी. उठ, जागा हो, तुला कसं काय काळजी वाटत नाही? अरे चहूबाजूनं संकट आहेत. ज्या लोकांना जीव लावलास ते जीवावर उठलेत तुझ्या. अरे तुझा गुरु तुझा प्राण घ्यायला बसलाय, तरी तुला भय नाही? एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली? ज्याला झोप येत नाही त्यांनी कान देऊन ऐका बरं का. बरीच लोक आहे ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुटानेच तेवढे केले, कशा झोपा येतील महाराज, आहे की नाही? आयुष्यात तेवढे केलेच का लफडे, काय करणार महाराज? माणूस एवढं धिंगाणा महागा लागल्यावर कशी झोप लागणार आहे? एवढी कस काय बरं तुला झोप लागली दादा? अरे एवढ्या भयात, एवढ्या चिंतेत तुला कशी झोप आली? अर्जुनानं इतकं गोड उत्तर दिलं, आयुष्यभर लक्षात ठेवा हे उत्तर दादा. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे, त्याला कशी झोप लागणार? माझ्यासाठी जागा आहे. घालोनिया भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. काय काळजी करावी देवा सांगा बरं? लावोनिया हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. हाताला धरून सांगतो माझा नारायण, चल बाबा. एवढं करत असशील विठ्ठला तर अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. कशाला मी पाषाण मृत्यू आणि पृथ्वी तलाचं भय करू? हे तीनही लोक माझ्यासाठी सुखाचे आहेत. मी पाताळात, पृथ्वी तलात नाही तर वैकुंठात असो देवा, माझ्यासाठी सगळं सारखंच की रे. कारण मला जिथे जाईल तिथे विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल.
नजर तशी झाली ना देवा, भरला घनदाट हरी दिसे, सर्वा घटी राम देहा देही एक. एकदा मन तुझ्या चरणी गेलं, आता तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, याती कुळ माझे गेले हरपोणी. आता आनंदाचे डोही आनंद, माझं काही राहिलंच नाही रे बाबा. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. पाय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माझं काही राहिलंच नाही, मी अगदी अनाथ आहे बघ देवा. माऊली म्हणले, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूच दा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळं झालास की रे विठ्ठला. आमची संकट, आपदी म्हणजे संकट, रक्षिता म्हणजे रक्षण करणं. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तू तोंड दिलंस, पण आमच्या अहंकारात आम्हाला कळलंच नाही. आम्हाला वाटलं आम्हीच केलं, आमच्यामुळंच झालं, हो की नाही. आम्ही विचारलं का हो, वेल सेटल्ड आहात, वेल एज्युकेटेड आहात, हाय क्लास सोसायटीत राहता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे तुमची, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना पांडुरंग परमात्म्याचे उपकार मानताना दिसला नाही. ही माणसं आम्हाला सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. कोणही देवाला मानत नाही बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कोणाच्याही हातनं पुण्य घडत नसतं. काही माणसं म्हणतात, निघाल तो कीर्तनाला, पावसाचं वातावरण होतं, गेलो नाही. काही म्हणतात, गेलतो जरा वेळ बसलो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात, शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करण्याचा अधिकार देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. भाषा माझी नाही, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावी कोणी. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात, ताई पाप काय असतं? पानघवणकर, स्वतःचं चांगलं कळत नाही, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप पाहिजे तुम्हाला? तुमचं चांगलं तुम्हाला कळत नाही, आणि कळलं असतं तर आम्ही असं वागलो असतं होय. कळतं बरं का आम्हाला, तसं कळत नाही असं नाही, कळतं. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? ज्याने सकाळी खाल्लंय ते दुपारी मंदिरात मरतं का? का नाही मरत? कळतं त्याला. ती लगेच म्हणतं, महाराज आज न ग, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र व्हाता तुम्ही. आणि कसला परमार्थ हो तुमचा? सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणता, मग तेवढं कशाला सोडता? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवारच देव जागा असतो? बाकीच्या वेळेस काय डोळे झाकून बसतो का पांडुरंग? तू खा मी बघत नाही, तू खा मी बघत नाही, तू खा, असं करतो देव? आलंय अवघड आहे तुमचं. आकाडात मरणाचं खाता आणि श्रावणात खात नाही, आणि आकाडात खाल्लेलं श्रावणात माफ होतं का? काय माणसं आहे तुम्ही, लईच अवघड आहे. पण दादा तुमचं कसं आहे, तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. लई चित्र लोक आहेत. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे का आपल्याकडं? कॉमन सेन्स रे. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असते होय रे जगाला? हां, पाणी ग्रहण पद्धत कशाला काढली असती देवानं? लक्ष्मी नारायणी केलंच नसतं ना पाणी ग्रहण दादा. तुम्ही डोकंच वापरीत नाही. हे लय अवघड आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. चुकीच्या गोष्टीत गुंतात माणसं, पुन्हा म्हणतात देव भेटत नाही. लय अवघड आहे तुमचं. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. देवा जग कसं झालंय ना, खोट्याचा लईच भडीमार झाला बघ देवा इथं. लय अवघड आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. उगा नाही त्या गोष्टीमध्ये पडू नका बाबांनो, तुमच्या पाया पडते. माझं कान देऊन वाक्य ऐका. देव नाही भेटला तरी काय हरकत नाही, काय त्रास नाही. देव नाही भेटला काय सुद्धा त्रास नाही, पण जर भलता देव भेटला तर लय त्रास आहे बाबा. तुम्ही काय भलत्याच्या नादी लागू नका. लयच येडेवणी करायला लागले हो लोक आजकाल. बरं, शिकली सवरलेली माणसं आहे दादा आपण. ज्ञानोबा तुकोबाचं मत कळू नये. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. कधी वाचली का तुम्ही मन लावून?
कधी बघितला का तिचा अर्थ? 4 पुस्तकं जास्त शिकली म्हणजे ज्ञानेश्वरी कळते असं नाही रे दादा. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून तर खोकडी शानी होतात आणि पुस्तक वाचून शानी होतात ती खोकडीच की रे दादा. पण आमची परिस्थिती लयच विचित्र झाली. माझं शब्दांना माझ्या माफ करा पण आपण खेचर झालो. आदिनामध्ये आपला कार्यक्रम झालाय. धड इकडली राहिलो नाही धड तिकडली राहिलो नाही. आपण काहीच कळेना झालंय आपल्याला. अहो मला नवल वाटतं ज्ञानेश्वरी नाही हो काही काहींच्या घरात. घर म्हणायचं का ते दादा? ज्ञानेश्वरी नसावी तुमच्या घरात? नाही त्या गोष्टीचं किती कौतुक आहे. अरे तुमचं पोरग शिव्या देतं हे तुम्ही 4 माणसात कौतुकानं सांगता. तुमच्या जीवाला काही वाटलं पाहिजे ही कौतुक करायची गोष्ट आहे का? तुमचं पोरग आई माईवर शिव्या देतं ते होय? अरे कौतुक करा ना. पोरीचं विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे, पोराचा हरिपाठ पाठ आहे. अरे संहिता झाली गीतेची पूर्ण धडधड गीता त्यांना वाचता येते. ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत. अरे ज्ञानोबा तुकोबाचं चरित्र माहिती आहे, नागबाबा नामदेवरायांचं चरित्र माहिती आहे, जनाई मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवलेत. अरे तुम्ही कौतुक करा, तुम्ही नाही केलं चालेल. जगाचा बाप त्यांच्यावर पुष्पवृष्टी करेल त्यांच्या घरात. पण तुमच्याकडे ते असलं पाहिजे, लेकराकडे ते असाय. तुम्ही लय गुणाचे. ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही गुणाचे. तुम्ही मंडपा बाहेर बसून बिडी फुकता रे माणसं कीर्तनाच्या आणि ही लोकांना ज्ञान सांगतात. अरे तुम्ही नातवाला सांगायला तुमचा हरिपाठ पाठ पाहिजे. तुम्ही नातवाला काकड्याला न्यायला तुम्ही काकड्याला गेलं पाहिजे. तुम्ही जाता ना मारुतीच्या वट्ट्यावर बसून पत्ते खेळता. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता. तुम्ही गुणाचे. तेवढी पोरच वाया गेली हो. तुम्ही कुठले? आता या म्हाताऱ्या बायका असा दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माया असो. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं. हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. भेटू दे, तिचं प्रारब्ध चांगलं आहे. आणि तू आता काय करती? कष्ट केलं, तू मान्य करतो आम्ही, ऍक्सेप्ट करतो आम्ही तुम्ही कष्ट केलं. आणि चांगले दिवस आल्यावर तुम्ही मिसरी चळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. काय फायदा त्या हरिपाठाचा? तसल्याच तोंडानं नातवाचं मचा मच मुक घेती. मला तर लय राग येतो महाराज. ती नातू म्हणत असेल मला मोठा होती ग म्हातारे मग तुला दाखवतो कसं असतंय ती. प्रामाणिक सांगा मला, तंबाखू भाजलेली काय कच्ची काय? तंबाखू ती आमलं, ते आमलंच ना दादा. आणि काय तुम्ही लेकरांना शिकवणार आहेत रे दादा? आपल्याकडे बघत जा जरा. आपल्या गळ्यात माळ आहे काय? अरे पुरुषांचं मरू द्या. काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बायकोच म्हणते झाली दिवाळी, रविवार आहे आज, आणा की पिंट्याला बी आवडतंय. असली बायको नसलेली बरी राहा. हिच्याची बेला एवढा चटका ती काय तुम्हाला सुधारवायची? बाईच्या ताकद असते बरं का. तुम्हाला लेख म्हणून सांगते, तुम्ही लय गोड आहे पण तुमच्या असल्यावर तुमच्या खांद्यावर जो भार आहे तो सांभाळायचं सामर्थ्य ठेवा. 21 दिवस शांडिलेमुळे सूर्याला उगवायला सामर्थ्य मिळालं नाही. 21 दिवस सूर्य उगवला नाही का तर शांडिलीने शपथ घातली उगवला असतं बघ, जळून खाक होशील. नवऱ्याचा जीव जाणार होता तिच्या. तो काम है पातिव्रत्यामुळे दत्ताला पोटी जन्म घ्यावा लागला त्यांच्या. माझ्या जिजाबाईच्या पातिव्रत्यामुळे जगाच्या बापाला वैकुंठ सोडून देहूला यावं लागलं का नाही? तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल देहूत आला. काय ताकद असेल? काय तपश्चर्या केली का? नाही, फक्त नवऱ्याला जीव लावला, संसार केला. लय ताकद आहे माय तुमच्या संसारात. लय गोड आहे ग तुम्ही पानगावांच्या बाया. तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही.
हे बोलते त्याचं कारण तुम्ही दादा, तुम्हाला मी बहीण म्हणून लेक म्हणून सांगते हो का, बाईला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोचा 4 माणसात अपमान करत नाही, जो बायकोला घरची लक्ष्मी समजून सन्मानानं वागवतो, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास मी तुम्हाला देते. सन्मानानं वागवा फक्त. वाजवा टाळ्या, वाजवीत जा, कधीतरी आमच्यासाठी बी चांगलं म्हणीत जा. बायांचं सगळं झोंबतं तुम्हाला, कीर्तन जाऊ द्या, विषय लांबल ह्याचा महाराज, आहे की नाही? तुम्हाला प्रॉब्लेमच आहे आमचा कशाचा बी, आहे की नाही? कहो तरी आमच्याकडे बी लीक म्हणून बघत जा रे, पाया पडते तुमच्या. हे नुसतं बोलायला राहिलं, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलायचं फक्त, वागत कुणीच नाही दादा. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आमच्या. काय बाईचा सन्मान करतो आपण, काय धर्म जपतो आपण, सांगा ना. अरे विश्वासानं सांगेल व्यासपीठावर, कौतुक वाटतं मला शिवशाहीचं, कौतुक वाटतं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं. काय हिंदवी स्वराज्य होतं दादा, शेतकरी मिळाला नाही, कुठल्या बाईवर पुन्हा बलात्कार झाला नाही, कुठल्या व्यापाऱ्याचा माज चालला नाही, कुठल्या सत्ताधीशानं सत्तेचा गैरवापर केला नाही. काही शिवशाही होते दादा. कालही शेतकरी मरतोय, आजही मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का तुम्ही मला? सरकार कोणाचं बी असू द्या, आपल्याला काही घेणं नाही, तुम्ही तुमचं सांगा. शेतकरी तुम्ही, शेतकरी कालही मरत होता, आजही मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री मला द्याल का तुम्ही? शब्द द्याल का स्टॅम्प पेपरवर लिहून की शेतकरी मरणार नाही? 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. कसं जगलं असेल दादा ते? मॅनेजमेंट. काय मॅनेजमेंट? कर्ज परंपरा अशी होती, मुद्दलाच्या बदल्यात मुद्दल दिली जात नव्हती, जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. बैल दिला ना महागारी बैलच, धान्य दिलं ना महागारी धान्यच, पैसा दिला महागारी पैसा, जिन्नसच्या बदल्यात जिन्नस. म्हणून शेतकरी अवजारं जनावरं इकत आणि त्याच्यामुळं शेतकरी मरत. काय राहिलंय आता? काय नाही बघा. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण बी गुणाचे नाही, दुसरेही गुणाचे नाही, आपण बी काही लय गुणाचे नाही. आपण पण 500,000वर मतदान करणाऱ्या जाती आहेत. आपण लोकांना नावं ठेवण्यात मजा नसते. आपण काय करतो ते बघायचं असतं आधी. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा आम्ही? खरंच आम्ही फाशीला गेलो, काय फायदा झाला का त्याचा? काय झालं सांगा? आम्हाला फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. झालं तिकडे गाव पेटलं तरी चालतंय आपल्याला. देव देश धर्म काढी का लागे ना त्याला? आपलं ढेरग भरतंय ना, बस. आपल्या घरात आनंद आहे ना. आणि काय गमाय, पुरुषांनीच विचार करावा याचं कोणी सांगितलं? अगं कौतुक वाटतं मला अहिल्याबाई होळकरांचं. अगं मदर तेरेसा प्रत्येकाने पुस्तकात सांगितल्या, पण अहिल्याबाई होळकरांचं सामर्थ्य लक्षात घ्या. मला कौतुक त्यांचं जास्त वाटतं. कारण त्याचं आहे, अहो डोक्यावर पदर घेऊन शांततेमध्ये या भारतातल्या प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार करायचं सामर्थ्य ज्या बाईनं आपल्या मनगटात ठेवलं, तिचा काय ताकद असेल दादा? अहो ज्या सावित्रीबाई फुलेंना अंगावर दगडधोंडे घेतले, काय ताकद असेल त्या बाईच्या मनगटात? अहो काय ताकद असेल या आऊसाहेब जिजाऊंच्या मनगटात? हिंदवी स्वराज्य स्वप्न पोराला दाखवायचं सामर्थ्य ठेवलं. केला का याचा कधी विचार? आम्हाला लोकाचाच लय पुळका हो, लोकाचंच घेऊ घेऊ बेजार आहे आम्ही. आमचं आम्हालाच कळेना झालंय. आमची पोरं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतात, पण आळंदी देहू करत नाहीत. का बरं? अहो करा ना या गोष्टीचा विचार जरा. आपल्या धर्माचं, आपल्या देवांचं कौतुक असू द्या. कौतुकच नाही हो दादा. जिथं पिकतं तिथं ऐकत नाही. आता मला सांगा काय कमी आहे आपल्याकडं? पैठण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. काय कमी सांगा? ज्या नाथबाबांचा मी अभंग घेतलाय, अहो 3दा मृत्यू पावले आणि 3दा जिवंत झाले. जलसमाधी आहे माझ्या नाथबाबांची. जन्म मृत्यूचं बंधनच नाही दादा. षष्टीचा सोहळा एकदाच असतो, बाकी सगळे सोहळे 2दा. बीज वेगळी आणि तुकोबारांची जयंती वेगळी. ज्ञानोबारांचा समाधी सोहळा वेगळा, ज्ञानोबारांची जयंती वेगळी. पण पैठणचा एकच सोहळा षष्टी. कारण नाथबाबांचा जन्मही षष्टीचाच आणि नाथबाबांची समाधी देखील षष्टीचीच. काय सामर्थ्य दादा!
काय ऐश्वर. आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेव्हा तेवढी जागीरदारी नाथबाबांची होती. वडिलांपासून चालत आली परंपरा, भांडसांपासून चालत आली परंपरा आहे दादा. आम्ही डोक्यातच घेत नाही या गोष्टी, या विषयाकडे. खूप ताकद असते बाईत, पण खूप. द वुमन इज अ आयडियल मॅनेजर. आपला संसार सुखाचा करायचा, जगाच्या मालकाने आपल्या संसाराची राखणदारी करून घ्यायची आहे. फक्त नवऱ्यावर जीव लावा, संसाराकडे लक्ष द्या, काही लागत नाही. माय ती तुकोबाची पत्नी जिजाबाई, 2 बायका होत्या तुकोबाला. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काही गुणाचे नाही महाराज बरं का. ते तुकोबाराय तिकच झालं. पहिली पत्नी रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाची बी इतकी गणित बेकार. देव बी अशी मस्करी करतो दादा. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच दिवस गेले. देव बी लय मजा घेतो महाराज. अशा 2 बायका, रखमाबाई आणि जिजाबाई. दोन्हींनाही बाळ होती, 3 मुलं होती. रखमाबाई आणि 2 मुलं दुष्काळात अन्न करून गेली. नंतर 3 मुलं आणि जिजाबाई. टोपण नाव आवली त्यांचं. जिजाबाईंचं टोपण नाव काय? आवली. लोक म्हणतात फटकळ आहे, पण त्यांच्यासारखी बायको फक्त तुकोबारांनाच भेटू शकतं, एवढं मात्र सामर्थ्यानं सांगेल मी. लईच गोड होत्या महाराज आवली मात्र. अगं माय, एवढ्या श्रीमंत घरची पोरगी होती. पुण्याचं सासर तुकोबारायाचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात. एवढ्या जागीरदार बापाची पोरगी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मन मोठं असेल तिचं. 1425 माणसं जिच्या बापाच्या हाताखाली दिवसाला कामाला. ती नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायची. काय मन असेल तिचं. उगाच देव आला का? तुमचं बरं आहे ना विचारलं नाही. देव भेटत नाही मग तुम्ही उर बडवता ना, देवानं माझं वाटोळं केलं. तुलाही गुणाची आहे की नाही. देवाला तेवढाच धांदा होता तुझं वाटोळं करायचा. दुसरं काय काम आहे तेव्हा देवाला. देवावर ढकलू नका. आपण काय करतो ते बघा, याचा विचार करा, है की नाही. आपल्या मुखात देवाचं नाव नाही ना, आपण काय देवाला दोष द्यायचा. अहो कीर्तनात बसून सुद्धा तुमचे कुटाणे चालू असते. कोण आली ग, कशी आली ग, बघ बघ कशी आली. अगं कीर्तन ऐक. जिंदगी गेली की कुटाणे करण्यात दुसऱ्याचे. हित तरी मन लावून कीर्तन ऐक जरा. इकडे माझी मैत्रीण येणार आहे, तू तिकडं सरक. तुझी मैत्रीण काय मड्यावर बांधून येणार आहे होय ग. ती यासाठी जागा धरली तू. जाणार एकटीच आहेस ना का तिथं कोण येणार आहे सोबत? गरीब कोण उतरणार आहे का तुझ्या? पण तसं कसं दादा, आहे की नाही. जरा डोकं वापरत जा. आपुली आपण करा सोडवणं. लय ताकद असते आपल्यात दादा. काही नाही हो, एवढी श्रीमंत कर. तुकोबाराय गरीब नव्हते बरं का. मी जे सांगितलं ती नंतरची अवस्था आहे. 65 लाखाची सावकारगी तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा लाख म्हणजे तवाचा रुपया. अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती तुकोबांची होती. साधे नव्हते ते श्रीमंती. तुम्ही काय फक्त तुकोबाच्या वाटणीचं. 2 भाऊ बाकी आहेत. तुकोबांनी भावाचं खाल्लं नाही. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. आणि खाऊ नये. 3 गोष्टीचं कधीच खाऊ नये. देवाचं, भावाचं आणि बायकोचं खाऊच नाही. बायकोचं तर लय बेकार. जो बायकोचं खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे बघा. लय लय लय. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं. स्वर्जितम उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आधम भातृवित्तच्च स्त्री वित्त आधमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जोगतो तो उत्तम पुरुष आहे. जो बापाच्या एस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे. जो भावाचं खातो तो आधम आहे. आणि जो बायकोच्या रुपयाची अपेक्षा करतो तो आदमाधम आहे. तो कुळाचा नाशच करतो. जो बायकोचं खातो त्याच्या कुळाचा नाशच आहे दादा. आता ज्यांनी ज्यांनी हुंडा घेतला, तुम्ही काही एवढ्या मोठ्या मनाचे नाही. माझं ऐकून काय महागारी देणार नाही. तशी लय तुम्ही आहे की नाही. फक्त आता हिथून पुढे तरी डोकं वापरा. रुमाल सुद्धा सासरवाडीत नाही आता कामा नाही. काय मी काय म्हणलं? रुमाल, टीव्ही, कपाट, ट्रॅक्टर ही लांबची गोष्ट राहिली आहे की नाही. रुमाल सुद्धा नाही तर सुखानं खाचाल, नाही तर जेवढं येईल त्याच्या दुपटीनं जाईल. म्हणून इज्जतीनं खा आपलं. बायको करा, लक्ष्मी म्हणून घरात आणा, तिला सांभाळा. ती कमवत असेल तिच्या पैशाचा वापर तिच्या घरात होऊ द्या, तुम्ही घेऊ नका. या विषयाकडे म्हणजे तुकोबाची पत्नी जिजाबाई
एके दिवशी असं 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? पानगावकर शेतकरी आहे का तुम्ही? बोलत जाणार. टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी आहे कौतुकानं सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा, तळतळटीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं तर शेतकरी आहे. शेतकरी आपण. मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो? लाजू नका, सगळे थुक्याच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचे नसतं, थुक्याच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. माय काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या आईला. त्या पंढरीच्या मालकाला तळमळून आलं. काटा जिजाबाईला, तुकोबाच्या पत्नीला रुतलाय. धावत आला माझा पांडुरंग. माझ्या पंढरीच्या आईसारखी आई नाही बघा, तशी मायच नाही बघा. ती जिच्या पाठीमाग आहा चैतन्याची शोभा शोभत असे, तो माणूस शोभूनच दिसतो ज्याच्या पाठीमाग पंढरीची माय आहे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ. ज्याला येतं त्यांनी म्हणायला लाजू नका, आणि ज्याला येत नाही त्यांनी जरा कळलं तिला कळलं महाराज आहे की नाही. प्रेमाने पाऊली यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो पासरी. राधे
राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं जाव अगं गोकुळ माझं जाव राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव का टोचतो वाजवा टाळी या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे त्याला इथं राहावता इथं यावं वाटलं पाहिजे एवढे आगदिकपणे टाळी वाजवा फक्त टाळी गांभीर्याने आणि शांतपणे विचार करा 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल अवघेची त्रैलोक्य आनंदाचे फक्त चरणी जगन्नाथा एवढं तर करायचंय फक्त मन देवाचरणी लावायचं बाकी आनंदच आहे हो काहीच कमी पडत नाही सगळंच सर्व सुख आलो अगदीच काहीच कमी नाही अहो गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका अंतही नाही आणि पारही नाही असं सुख आहे देवाच्या नावाला काही तथ्य नाही माय भजन भावगीत म्हणा भक्तिगीत म्हणा भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसुनी बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा बाबांनो मला मला आवडायचं मला जुनी अजूनही त्या फिल्म मधली गाणी सुद्धा देवाची असायची आवडतात ऐरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी वाहू दे आभाळात माया तुझी आभावली हिराणा दे ऐरणीच्या देवा ठिणकी ठिणकी वाहू दे किती गोड 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 लक्ष्मीच्या हातातली चवगी भारी खाली लक्ष्मीच्या हातातली चवगी भारी खाली हिरा भक्ती
हे जमत नाही, आम्हाला दुसरं लागतं. आम्हाला तुझ्यासाठी गेली वनात, तुझ्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. आई शपथ माईक घालून हाणलं पाहिजे, माहित आहे का? लईच विचित्र झालो रे आपण. तुम्हाला कळत नाही आपण कोण आहे. शाहिस्ता लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ता बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्ता बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मौलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ता शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत साथ की इज्जत करने वाले. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना शत्रु है वो आपका? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. हाँ, लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, इन आँखों ने देखा है औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर बहू बेटियों को, हर औरत को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर माणूस आहेत आपण. कसली माणुसकी सांगा, ज्या 12-13 वर्षाच्या आर्या नावाच्या पोरीच्या डोक्यात जातं घालून अन्याय करून तिला मारून टाकावं. ही माणुसकी आहे. सकाळी येता येता ऐकलं, आमच्याच तालुक्यात कोरफळ नावाचं गाव आहे, आमचाच भाग आहे. कोरफळ म्हणून गाव आहे, एकरभर द्राक्षाची बाग आहे. नेमकं फळाला आलेली की आता चालू होणार आहे ती बाग. कोणी केलं माहीत नाही, का केलं माहीत नाही. त्या बागेवर तणनाशकाची फवारणी केली आणि तणनाशकाचा विषय असा की फवारणी केल्या केल्या काहीच कळत नाही. 1 तासाच्या आत जर दुसरं औषध फवारलं तर ते पीक वाचतं, नाहीतर पण त्याच्या आत फवारायला कळलं तर पाहिजे ना की तणनाशक मारलंय. कारण कळावं असं कुठलंच साधन तणनाशक मारल्यावर कळत. एक दिवस फक्त तो माणूस बाग सोडून सणाच्या दिवाळीच्या भाऊबीजेला घरी झोपायला गेला, म्हणून कोणीतरी अख्ख्या त्याच्या एकरभर 25-30 लाखाच्या बागेवर तणनाशकाची फवारणी केली आणि बाग जाग्यावर जळून गेली. ही माणुसकी आहे. का ज्ञानेश्वरी पदरात घेत नाही तुम्ही? का गाथा पदरात पाडत नाही तुम्ही? का हरिपाठ अनुभवात आणत नाही तुम्ही? काय चाललंय आणि कशासाठी चाललंय? कोणाचा तरी जीव घ्यायचा, कोणाच्या तरी पिकाचा नाश करायचा, माझंच खरं करायला कोणावर तरी हात उचलायचा नाही रे योग्य दादा. स्वाभिमानानं जगा, पण अभिमानानं नको ना. सेल्फ रिस्पेक्ट असू दे की, पण लोकांचं वाटोळं करायची भावना कशामुळे? माझी भगवंताकडे एवढीच मागणी आहे, पांडुरंगा काही नाही देता आलं तरी चालेल, पण असा स्वभाव दे पुढच्यानं माझं किती वाटोळं करावं, मी पुढच्यासाठी जीव द्यायला तयार असावं आणि त्याच्या बदल्यात त्यानं जीव लावावा एवढी सुद्धा अपेक्षा करू नये. इतकं स्वच्छ मन असू दे, बाकी काहीच नको विठ्ठल. का कोणाकडनं अपेक्षा करावी? देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. तो सांभाळतोय, मी का लोकांकडनं अपेक्षा करू? मी लोकांचं चांगलं करावं, देव माझं चांगलं करतोय दादा. पुन्हा एखाद्याला म्हणलं ना दादा नका हो असं वागो, सगळेच वागते तर आमचंच बरं तुम्हाला दिसतंय. सगळ्यासाठी कशाला? सगळ्यांसारखं वागून काय भेटणार आहे तुम्हाला? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल? लोक हसतात. अक्कल का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? लोक म्हणतात खरं आहे दादा तुमचं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव
आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. जर माझं कर्म सत्य आहे तर मी माझा भार पांडुरंगावर सोपवून टाकते. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली या भय नरकासाने. जर मला माहित आहे ना मी बाकीच्यांसारखी वागत नाही तर मी ट्रोलिंग कमेंट चर्चा नाही भय करत. याचं मला माहित आहे ना मी बरोबर आहे. चुकलं माझं से सॉरी हो रे काम. अभिमान तर नाही ना दादा. एवढंच आयुष्यात असू दे, लोकांसारखं नको. या विषयाकडे काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असती महाराज आहे की नाही. काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. पांडुरंग धावत आला. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याला लागलेली भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठ्ठल जाग्यावर थांबले. जिजाबाई तुकोबाला भाकरी देऊन आल्या. विठ्ठल काही साधा नाही बरं. ऋषी मुनी तपस्वी लाखो हजारो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली तरी माझा पांडुरंग भेटेलच असं नाही. अशक्य असणारा माझा विठ्ठल जाग्यावर थांबला. त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित माझ्या पांडुरंगालाही एका थोक्यात काटा दिसला नसावा. त्यानंही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचीला लईच राग आला. पंढरपूरची मला इथली माहीत नाही महाराज बरं का. मला फक्त पंढरपूरची नाही. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या सीते हडबोनी जागे करा देवराया. सीते हडबोनी जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कोलती. वेगळ्या नावातो हरी मज तिराचे उद्धरी. वेगळ्या नावातो हरी नावातो हरी. त्या रखमाबाईला राग का हो म्हणे विठ्ठला विश्वोत्पत्त्यादी हे तवे. अहो मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसेना. एवढं तुम्हालाही कळतं की पांडवणकर देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागता असं विठ्ठला. काटा काढणारे आम्हीच. तुकोबा 4 दंगिणी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. बायको लेकरं अन्न करून मिली तरी शब्दाने दोष नाही दिला मला. ज्या तुकोबांनी स्वतःपेक्षा जास्त जीव माझ्यावर लावला अशा तुकोबावर जिनं जीव लावला तिचं प्रेम काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. करा विचार. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. पानगावांकर तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं घरानं काही विठ्ठलापर्यंत जाऊच दिलं नाही. मग नकोच देवा गाव नको भावकी नको सखे सोयरे नको. माझ्यासाठी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ समाजाने तिरस्कार द्वेष करावा. ऐश्वर्य पायदळी तुडवलं जावं. सगळ्या ऐश्वर्याचा नायनाट व्हावा. तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आम्ही सांगावं अनाथाचा नाथ
आम्ही कशाला चिंता करावी. आणि ज्या दिवशी मायबाप देव झाला, आम्हीच नाही बरेच नाही, ज्यांना ज्यांना मुखात नाव घ्यायचं सामर्थ्य मिळालं त्या प्रत्येकाचा शब्द आहे, ज्याच्या मुखात पांडुरंग आहे. अवघेची त्रैलोक्यानंदाची मुखात आलं, तीर्थयात्रा केली, आता मोक्षाला पावलो, आता एकटा झालो, एकपणे उभा. उभा म्हणजे दोन पायावर उभा नाही, उभा म्हणजे सावध. आता सावध झालो, आता आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. नामस्वरूपी फरक राहिला, आता तुझ्यात आणि माझ्यात काही अंतर राहिलं नाही. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची मागारे परती जीवी. मिठाचा हत्ती सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला, तशी आमची गत झाली. आता हे शहाण्यालाच कळलं महाराज बरं का. माघारी आम्ही आलोच नाही देवा, तुझ्याशी समरूप झालो. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेव्हा हे कळलं त्या दिवशी परिपूर्णपणे तुझ्याशी एकरूप झालो. बाप रखमा देववरू विठ्ठलाचे भेटी, आपुल्या संसाठी करोनी. देवानं मला मोक्षाचा अधिकार दिला, पण हा दिला कधी, जेव्हा तुझ्या दारी आलो तेव्हा. ते दारी जाण्याचा प्रवास म्हणजे ही पदयात्रा, ही तीर्थयात्रा आहे. म्हणून काही नाही देवा, जोपर्यंत येता येत नाही तोपर्यंत मुखात नाव घ्यायचं सामर्थ्य मिळावं. आणि जेव्हा केव्हा माझ्या प्रारब्धात असेल तुझ्या दारी यायचं पुण्य साठवावं. बाकी काही नको विठ्ठला, पण हे पुण्य साठवण्यासाठी तुझ्या भजनाची फार गरज आहे. म्हणून पुण्य वाढवायचं आहे, मुखात भजन प्रेमाने. विठोपाय रखुमा तपस्वी सुद्धा तरसले. असा अधिकार पांडुरंगा आम्हाला दिलास. चैतन्याची शोभा
आमच्यासारखं कोण शोभून दिसणार मला सांग. अहो इतकं सूर्यापेक्षाही प्रखर तेज आम्हा वैष्णवांना दिलंस तू. आमचं म्हणजे काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे, अजून काय द्यावंस देवा आम्हाला तू. खूप दिलंस पांडुरंगा. आता त्याची कृतज्ञता पाळण्यासाठी हा सोहळा आहे. म्हणून आज या कटारे कुटुंबियाच्या माध्यमातून माननीय श्री शहाजी दादा आणि त्यांच्या पत्नी हिराबाई या दोघांच्या तीर्थयात्रेच्या पूर्ततेसाठी थाटलेला हा गंगापूजन सोहळा अगदी सामर्थ्यानं परिपूर्ण कीर्तनाने व्हावा, हा अट्टहास त्यांच्या तीनही सुपुत्रांचा. अगदी सामर्थ्याने हा सोहळा इथं उभा केला. मी त्या तीनही सुपुत्रांचे अगदी सामर्थ्याने मनस्वी आभार मानते. अगदी गोड सुंदर नियोजन करून हा सोहळा इथं उभा केला. अगदी सामर्थ्याने ही सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तशी परिस्थिती प्रतिकूल, कारण काल सकाळपासून पाऊस पडतोय. कालसुद्धा धरणगावला कीर्तन होतं. गुलाबराव पाटलांच्या इथे कीर्तन करण्याच्या वेळेस उभा राहीपर्यंत पाऊस होता. उभा छत्री घेऊन राहिलो. पंचपदी पाऊस काही साधा नाही, धो 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 पाऊस. तरी पण माणसं इतकी हट्टी, कीर्तन करायचंच. माणसं बसलेली, महाराज काय करणार आहे, होता धरून खिरच आपलं मस्त छत्री धरून उभा. छत्री धरली फक्त पंचपदी पर्यंत. प्रस्तुत प्रसंगीला पाऊस पूर्ण बंद झाला. 1.5 तास थेंबर पाऊस आला नाही. आणि जशी कीर्तनाचं ज्ञानेश्वर माऊली चालू झालं तसा पाऊस आला. मला सुद्धा कौतुक वाटलं. म्हणलं देवा किती कृपा करतोस बाबा, तुझ्यासारखा पाठीमागा असल्यावर आमच्यासारख्यानं कायच काळजी करावी महाराज, आहे की नाही. प्रत्येक वादळाला सामर्थ्याने तोंड द्यायची ताकद देतोस विठ्ठला. अशा आयुष्यात बरेच अनुभव आले आमच्या. असं एकच कीर्तन नाही, अशी अगणित कीर्तनं आम्ही केली. जिथं कीर्तन सुरू झालं की पाऊस बंद आणि कीर्तन संपलं की पाऊस चालू. असे अगणित अनुभव आले. 100 वेळा आमच्या गाड्या धडकल्या. आमच्या गाडीचा चिंडू झाला, पण आम्ही धडधडीतच होतो महाराज. आम्ही इठल इठल करीतच होतो. इतकी आयुष्यामध्ये संकट आली, पण पांडुरंगानं प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य दिलं. अगदी सामर्थ्यानं त्याच गोष्टीसाठी हे सगळ्या अट्टासाची सोय असते. म्हणून आजची पूर्ण चारधाम यात्रा या कुटुंबाने पूर्ण करावी आणि मोक्षाचा अधिकार मिळवावा. सामर्थ्याने या मोक्षाच्या अधिकाऱ्याचं ही पूजा, हा पूजापाठ, हे संकीर्तन सोहळा माझ्या पदरात पडावा, हे माझं परमभाग्य समजते. सगळ्या कुटुंबाचे मनस्वी आभार. त्यांच्यामुळे मला हा योग आला. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे ही सेवा आमच्या पदरात पडली, त्यांच्या नियोजनात आम्ही होतो, ज्यांनी हे कीर्तनाचं सुंदर नियोजन केलं, असे माऊली महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्यासुद्धा. अगदी गोड सुंदर पांडुरंग परमात्म्याने आवाज आणि व्यक्तिमत्व दिलं. माणसं म्हणतात वैभव काय असावं, देवाचं गोड नाम अजून गोड करायची ताकद परमात्म्याने तुम्हाला दिली, अजून पांडुरंगांना द्यावं तरी काय. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण राजू महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगतिकपणे आणि आत्मीयतेनं लहान बहिणीसारखं कीर्तनाला सामर्थ्याने साथ केली. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. या मोठेपणाला माझा शतशः प्रणाम. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्त परायण ऋषी महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण कृष्णा महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड दोघंही पखावाज वाजवतात. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या दोघांच्याही बोटांमध्ये आहे. माऊलींची कृपा आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या या साधनेला. कारण गायन वादन हे साधनेशिवाय शक्य नाही. तुमची साधना आहे, तुमचं कष्ट आहे, म्हणून ही सेवा तुमच्या पदरात पडतीये. तुमच्या दोघांनाही शतशः प्रणाम. या बहिणीचा सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य विनेकरी दादा, तुळशीवाल्या आई, सगळी मंडळी, संयोजक आयोजक नियोजक, उत्कृष्ट सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला त्यांनी. एवढ्या सभा मंडपात सुद्धा अगदी सामर्थ्याने कुठल्याही प्रकारचा विक्षिप्तपणा न आणता अगदी सुंदर सिस्टीम लावली. आणि पांडुरंग परमात्म्याची सेवा तुमच्या हातून अशीच घडो, अशाच तुमच्या सिस्टीम कीर्तनाला लागो, ही विनंती महाराजांसारखा. तुमचे मनस्वी आभार. टाळकरी पंचक्रोशीतील सगळी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत माझा. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेल्या मुली, श्रुतिका असेल, त्याचबरोबर निकिता असेल, दोघी ही एकतर संभाजीनगर जिल्ह्यातलीच आहे, म्हणजे संभाजीनगरचीच आहे, आणि एक परळी तालुक्यातली. अगदी गोड कीर्तन करतात, त्याही त्यांचे देखील मनस्वी आभार. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातील सगळी तुम्ही मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या चरणावर या लकीचा साष्टांग दंडवत. ही सगळी सेवा परमात्म्या चरणी समर्पित.
आणि त्या सदाशिवाने अशीच कृपा या कुटुंबावर करावी ही विनंती. ज्ञानेश्वर माऊली. अरे ज्ञानेश्वर माऊली.